रंग, चव आणि हेल्थने परिपूर्ण अशी मिक्स व्हेज रेसिपी आज आपण करणार आहोत, तेही हाताशी असलेल्या साहित्यापासनं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रंगीबिरंगी भाज्यापासनं ही रेसिपी तयार होणार आहे आणि घरी थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात, त्या भाज्यांपासनं आपण ही रेसिपी करणार आहोत. हे बघा, वांगे बारीक चिरून घेतले, फुलकोबी फ्लावर होतं थोडं माझ्याकडे शिल्लक, ते पण चिरून घेतलं, वटाणे घेतले, मटार घेतले, टोमॅटो घेतले आणि बटाटा घेतला. आता कढईमध्ये तेल घातलं, छान सगळ्या भाज्या बारीक चिरलेल्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या, डीप फ्राय करून घेतल्या. एकदम सावजी स्टाईल मध्ये ही मिक्स व्हेज होणार आहे आणि टेस्ट अप्रतिम. चव मात्र अप्रतिम होणार आहे ह्या भाजीची. हे बघा, वांगे आणि फुलकोबी फ्लावर आपलं फ्राय झालेलं आहे. आता हे बाजूला काढून घेतलं. आता बटाटे तळून काढू. बटाटे पण छान तळून काढून घ्यायचे आहे, वेगळे असे. चवीला भन्नाट होते ही मिक्स व्हेज रेसिपी. बटाटे पण फ्राय झालेले आहे, डीप फ्राय झाले आहे. आता हे पण वेगळे बाजूला काढून घेतले. हे बघा, पूर्ण भाज्या तळून झालेल्या आहे, फ्लावर, वांगी आणि बटाटे. आता त्याच कढईमध्ये तेल घेतलं, ते तेल बाजूला काढून ठेवलं. आता थोडं बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी. 3 पळी तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, बारीक चिरलेला पातीचा कांदा घातला. ही भाजी पातीच्या कांद्यात तुम्ही करून बघा, खूप छान लागते. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, अद्रक लसूण पेस्ट छान फ्राय करून घेतलं. छान फ्राय करून घ्यायचा आहे अद्रक लसूण पेस्ट. हलका गुलाबी कलर आला आहे कांद्याला, हे बघा. आता यात टोमॅटो घातले, बारीक चिरलेले. छान टोमॅटो पण थोडे भरपूरच घालायचे आहे. गावरानी टोमॅटो आहे. मटार घातले, हिरवे छान. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे छान. 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर हे बघा, छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यात सुके मसाले घातले, हळद घातली, लाल तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, आमचूर पावडर घातलं थोडं. याच्याने छान चटपटी टेस्ट येतो. मीठ घातलं चवीपुरतं. सगळे मसाले छान तेलात फ्राय करून घ्यायचे आहे, परतून घ्यायचे आहे. थोडा गोडा मसाला घातला, आपण थोडा परतून घेतला. वाव, हे बघा किती छान कलर आला आहे, मस्त. आता ह्या तळलेल्या भाज्या घातल्या त्यात. आपण त्या मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायचे आहे.
हे बघा, थोडं पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे, तेलातच भाज्या शिजलेल्या आहे अगोदर. 5 मिनिटानंतर मस्त काय भाजीचा कलर, हे बघा किती छान कलर आणि रंगत आली आहे भाजीला. खूप छान दिसत आहे आपली मिक्स व्हेज, मस्त. आता थोडं धने जिरे पावडर घातलं आणि कोथिंबीर घातली छान आणि 2 मिनिटं तसंच झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. छान झाली आहे आपली मिक्स व्हेज. टोमॅटो, मटार, पातीचा कांदा, बटाटे, फ्लावर, फुलकोबी आणि वांगे, हाताशी असलेल्या भाज्या, थोड्या थोड्या शिल्लक असलेल्या, त्यापासून ही भाजी तयार झाली आहे. चवीला एकदम भन्नाट लागते ही भाजी. तुम्ही पण या पद्धतीने मिक्स व्हेज करून बघा हाताशी असलेल्या साहित्यापासून. एक पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या जास्त खाल अशी भाजी कराल तर ट्राय करून बघा सावजी पद्धतीची मिक्स व्हेज रेसिपी. आणि एन्जॉय करा. मस्त, खूप छान कलर आलाय भाजीचा. बाय.